लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। बिरसा मुंडा क्रांतीवीर आदिवासी संघटनेची महाराष्ट्रस्तरीय बैठक संपन्न। बैठकीत इक्बाल तडवी अजिंठा यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती। बातमी आहे सिल्लोडमधून। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या सिल्लोड तालुक्यातील अजिंठा येथे बिरसा मुंडा क्रांतीवीर आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्याची बैठक आयोजित करण्यात आली होती। याबाबत सविस्तर वृत्त असे की दिनांक 3 मार्च रोजी बिरसा मुंडा क्रांतीवीर आदिवासी संघटना महाराष्ट्र राज्याची दिलीप भाऊ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली अजिंठा शहराचे इक्बाल तडवी यांची जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली। यावेळी संघटनेचे अध्यक्ष दिलीप गायकवाड यांनी समाजाला मार्गदर्शन करतेवेळेस असे सांगितले की आदिवासी तडवी भिल्ल समाज मागासलेपणा आणि वंचित आणि जास्त प्रमाणात अशिक्षित आहे। तरी सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि नुकतेच नवीन नियुक्त झालेले जिल्हाध्यक्षांनी समाजाच्या हितासाठी चांगले काम करावे व शासनाच्या समाजासाठी असणाऱ्या योजना समाजापर्यंत कशा प्रकारे पोहोचतील याची काळजी घेऊन ते समाजापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करावा आणि समाजाची मुलं शिक्षणापासून दूर राहणार नाहीत याची काळजी घ्यावी। तसेच आदिवासी तडवी भिल्ल समाजावर सध्या होत असलेल्या अन्याय अत्याचार विरोधात लढा देण्यासाठी सक्षम प्रयत्न करावेत असे समाजहिताचे योग्य सल्ले यावेळी अध्यक्ष दिलीप गायकवाड यांनी समाजाला दिले। यावेळी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष इक्बाल तडवी यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांचं स्वागत करण्यात आलं। या कार्यक्रमाला संचालक मंडळ उपाध्यक्ष सिकंदर तडवी, सचिव शरीफ तडवी, सहसचिव महमूद तडवी, खजिनदार चिमन सर, सल्लागार राजू तडवी, रहीम तडवी, अकबर तडवी, कमरुद्दीन तडवी, शरीफ गनी तडवी, दादा बरडे, तजुद्दीन कडवी, अनीस तडवी, हुसेन तडवी, बाबू तडवी, अरिफ तडवी तसेच मोठ्या प्रमाणात तडवी समाज उपस्थित होते। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी फुलंब्री औरंगाबाद प्रतिनिधी अकबर शाह।